नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी वेल्थ हब या चॅनेलवर. तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा मेंदू दिवसभर धावतो पण तुमचं आयुष्य मात्र एकाच जागी थांबलेलं वाटतं. सकाळी उठल्यापासून मोबाईल, नको त्या नोटिफिकेशन्स, अर्धवट राहिलेली कामं आणि इतरांची अपेक्षा. दिवसाच्या शेवटी तुम्हाला वाटतं, अरे पूर्ण दिवस गेला पण साध्य काय झालं? विचार करा, जर तुमच्या मनातील हा सगळा गोंधळ निघून गेला तर, जर तुमचा फोकस एखाद्या लेझर सारखा धारदार झाला तर, जर तुम्ही फक्त तेच काम केलं जे तुमचं आयुष्य बदलू शकतं, तर फक्त काही महिन्यात तुमची ओळखच बदलेल. मित्रांनो, बहुतांश लोक मेहनतीच्या कमतरतेमुळे नाही तर विचलित मन, गोंधळ आणि विखुरलेल्या विचारांमुळे हारतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माइंड डिटॉक्स कसं करायचं, बेकार गोष्टी कशा काढून टाकायच्या, फोकसला शस्त्र कसं बनवायचं आणि शिस्तीच्या जोरावर अशी लाईफ कशी घडवायची जिथे ताण कमी आणि प्रगती जास्त असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक पुढचा भाग आधीच्या भागापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओज आणावेत, तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी फोकस निवडला आहे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. अध्याय 1. लोक रोज फोकस का गमावतात? सकाळचा अलार्म वाजतो, डोळे उघडताच हात मोबाईलकडे जातो. फक्त 5 मिनिटं बघायचा विचार असतो, पण ती 5 मिनिटं 30 मिनिटं कधी होतात कळतच नाही. कुणाची तरी सक्सेस स्टोरी, कुणाची तरी फोटो, कुणाचं तरी मत, आणि हळूहळू तुमचं मन इतरांच्या दुनियेने भरून जातं. तुमचं आयुष्य मात्र रिकामं राहतं. ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. लोक म्हणतात आमची समस्या टाइम मॅनेजमेंट आहे, पण खरी समस्या अटेन्शन मॅनेजमेंट ही आहे. जे लोक स्वतःचं लक्ष कंट्रोल करू शकत नाहीत, ते स्वतःचं आयुष्य कंट्रोल करू शकत नाहीत. तुम्ही म्हणता फक्त थोडा वेळ स्क्रोल करतो, पण ती सवय लागते. तुमचा मेंदू आता सोप्या गोष्टींकडे आकर्षित होण्यासाठी ट्रेन झालाय. पण लक्षात ठेवा, जे आत्ता सोपं वाटतं ते दीर्घकाळात तुम्हाला मागे खेचतं, आणि जे काम आता कठीण वाटतं तेच तुम्हाला पुढे नेतं. तुमच्याकडे अमर्याद ऊर्जा नाहीये. प्रत्येक दिवशी तुमच्याकडे मर्यादित फोकस आहे. जर तुम्ही तो विनाकारण गोष्टींवर खर्च केला तर मोठ्या कामासाठी ऊर्जा उरणार नाही. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही मोबाईल बाजूला ठेवलात आणि फक्त 2 ते 3 महत्त्वाच्या कामांवर लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य बदलेल. अध्याय 2. मन स्वच्छ करा आणि अडथळे दूर करा. कल्पना करा, तुमच्या खोलीत सगळीकडे कचरा पडलाय. तुम्ही कितीही उत्साही असलात तरी तिथे तुम्हाला शांत वाटणार नाही. आपल्या मनाची ही अवस्था अशीच झालीये. मनात अर्धवट राहिलेली कामं, भीती, इतरांचं मत, जुन्या चुकांचा विचार, एवढा गोंधळ आहे की आपली स्वतःची आतील आवाज ऐकू येत नाहीये. तुम्हाला मोटिवेशनची नाही तर मेंटल क्लीनिंगची गरज आहे. सगळ्यात मोठा अडथळा आहे डिजिटल नॉईज. नोटिफिकेशन, मेसेज, अपडेट्स हे सगळं तुम्हाला तुकड्यांमध्ये तोडत आहे. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर जगाला म्यूट करायला शिका आणि इमोशनल बॅगेज सोडून द्या. जी चूक एकदा शिकवून गेली तिला आयुष्यात पुन्हा जागा देऊ नका. सकाळी 10 मिनिटं शांत बसा, एक डायरी घ्या आणि मनातलं सगळं लिहून काढा. हे केल्याने डोकं हलकं होतं. रोज थोडा वेळ शांत बसा. सुरुवातीला कंटाळा येईल, पण हळूहळू स्पष्टता येईल. लक्षात ठेवा, जग तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करून कमकुवत बनवतंय, पण शांतता तुम्हाला स्ट्रॉंग बनवते. अध्याय 3. ऊर्जा जपणारी सवय. यशस्वी लोकांची एकच खासियत असते, त्यांची दिनचर्या. ते नशिबावर अवलंबून नसून सवयींवर अवलंबून असतात. रोज सकाळी तुम्ही कसे उठता, काय करता यावर तुमचा पूर्ण दिवस ठरतो. तुमचा बॉडी हा एक इंधन टाकी आहे. जर तुम्ही चुकीचा आहार घेतला, नीट झोप अध्याय 6. शांत जीवन आणि उद्देश. तुम्ही यश मिळवलं, पैसे कमावले, नाव कमावलं, पण जर मनाला शांती नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ नाही. शांती म्हणजे आळशी होणे नव्हे, तर बाहेरील गोंधळातही आतून स्थिर राहणे. तुमच्या आयुष्याचा एक उद्देश शोधा. तो मोठा नसेल तरी चालेल, पण तो तुमचा असावा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतांचा आदर करता तेव्हा तुम्हाला खरा आनंद मिळतो. निष्कर्ष. मित्रांनो, द माइंड इज एव्हरीथिंग हे पुस्तक तुम्हाला सांगतं
की तुमच्या आयुष्यात होणारा बदल हा बाहेरून नाही तर तुमच्या विचारातून सुरू होतो. आजपासूनच छोट्या सवयी बदला. फोनचा वापर कमी करा, शांत राहायला शिका आणि शिस्त पाळा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या सवयीवर आज काम करायला सुरुवात करणार आहात. आपल्या मराठी वेल्थ हब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त माहिती देत नाही तर माइंडसेट घडवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण शिकूया अजून काहीतरी नवीन आणि पॉवरफुल. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.